पावसाळ्यात डीपकाडीच्या दीपकळ्यांनी प्रफुल्लित झालेला जांभा दगडांचा कातळ सडा उन्हाळ्यात उन्हाच्या तप्त झळांनी तापतो. गवताच्या सुकलेल्या भाराखाली तो दडपून जातो. निर्जीव भासणाऱ्या सड्यावर टिटवीची धावपळ सोडली तर काहीच दिसत नाही. अशावेळी खडकाला चिकटून बसलेल्या अमरींना मेघराजाच्या आगमनाची आस लागलेली असते. ही आस पूर्ण झाल्यावर निर्माण होणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठीची तजवीज मुंग्या करत असतात. सड्यावरचं हे वातावरण पाहत असताना आपल्या पायाला टोचून एक वनस्पती आपलं अस्तित्व जाणवून देते. अणुकुचीदार टोक असणारे सरळ पात्याचे काटे आणि त्यातून अलगद उमललेले फूल अशी रचना असणारी ही वनस्पती म्हणजे लेपिडोगॅथिस अर्थात कोच. ही वनस्पती पायांना कोचते म्हणून तिला कोच म्हणतात. लेपिडोगॅथिस हा गण किंवा जीनस जो आहे हा अकॅन्थेसी फॅमिली म्हणजेच काटेकोरंटी या वर्गात कुळामध्ये मोडतो. लेपिडोगॅथिसला मराठीमध्ये कोच असं संबोधलं जातं आणि हा जो जीनस आहे आपल्या पश्चिम घाटात हाय अल्टिट्यूड लॅटरॅटिक प्लॅटो आणि लो अल्टिट्यूड लॅटरॅटिक प्लॅटो येथे त्याचं जास्त प्रमाण आहे. ह्या जीनसमध्ये जर आपण बघितलं तर जगामध्ये 151 प्रजातींची नोंद झालेली आहे आणि त्यापैकी भारतामध्ये 28 प्रजाती आणि 8 उपप्रजाती नोंदवल्या आहे. त्यापैकी साधारणतः 23 प्रजाती ह्या एंडेमिक किंवा प्रदेशनिष्ठ आहे, म्हणजे ते फक्त आपल्या भारतामध्येच सापडतात. पावसाळ्यात वर्षायू वनस्पतींना आलेला बहर हा सड्यांना जिवंत ठेवत असला तरी उन्हाळ्यात या सड्यांवर प्राण फुंकण्याचे काम कोच या वनस्पतीच करतात. कारण महाराष्ट्रात आढळणाऱ्या या वनस्पतीच्या प्रजाती उन्हाळ्यामध्येच फुलतात. काळ्या कातळासारख्या कठीण अधिवासाशी जुळवून घेण्यासाठी या वनस्पती विकसित झालेल्या आहेत. प्रथमदर्शनी ही वनस्पती कातळावर पसरलेली दिसते. तिच्या फुलांच्या देठाशी लहान काटेरी पानं विकसित झालेली असतात, ज्यांना ब्रॅक्ट म्हणतात. या ब्रॅक्टमुळेच या फुलांचं रक्षण होतं. कोचमधील काही प्रजाती या कोकण किनारपट्टीवरील लो अल्टिट्यूडच्या सड्यांवर सापडतात, तर काही प्रजाती घाट माथ्यांवरील हाय अल्टिट्यूडच्या पठारांवर आढळतात. प्रजातींनुसार त्यांच्या बहरण्याच्या कालावधींमध्ये अनेक बदल झालेले दिसतात. आधी आम्हाला वाटायचं लेपिडोगॅथिसला दरवर्षी फ्लावर येतात, पण नंतर आम्ही जेव्हा क्रिटिकली ऑब्झर्व केलं तर असं लक्षात आलं की लेपिडोगॅथिस ज्या काही कातळावरच्या स्पेसीज आहे लो अल्टिट्यूड लेवलच्या, त्याच्यामध्ये साधारणतः स्पेसीजला 3 ते 4 वर्षानंतर फ्लावरिंग येते आणि एकदा फ्लावरिंग आलं की त्या वर्षी त्या परिसरामध्ये फुल फ्लावरिंग असतात. कारवीसारखं, कारवीला कसं 7 वर्षातनं फ्लावरिंग येतं तसं याला 3 ते 4 वर्षातनं फ्लावरिंग येतं आणि नंतर ते प्लांट सीड सेटिंग वगैरे होतात, प्लांट पूर्ण मरून जातं. प्रदेशनिष्ठ असणाऱ्या कोच वनस्पतींना लोकजीवनातील परंपरा आणि विधींमध्येही महत्त्व असल्याचं दिसतं. कोकणामध्ये काही ठिकाणी लग्नाच्या विधीमध्ये कोच वनस्पतीचा वापर केला जातो. रत्नागिरीतील काही गावांमध्ये लग्नाच्या विधीमध्ये कुळ हे मांडताना या वनस्पतीचा वापर करतात. लोकजीवनासोबत सहसंबंध जोपासणाऱ्या या दुर्लक्षित प्रजातीवर गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात अभ्यास झालेला दिसून येतो. या अभ्यासामधूनच काही प्रजातींचा नव्याने शोध लावण्यात आलेला आहे. यामधीलच एक आकर्षक प्रजात म्हणजे लेपिडोगॅथिस महाकश्यपी. लेपिडोगॅथिस महाकश्यपीचं संशोधन अशा प्रकारे लक्षात आलं की मी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीमध्ये असताना माझा एक प्रोजेक्ट होता की जे नॉर्दर्न वेस्टर्न घाट्समधले हाय एलिव्हेशनल प्लाटूज आहेत
त्याच्यावरच्या आम्हाला स्पीसीज म्हणजे एंडमिझम बघायचं होतं. त्यात आम्ही वेगळे वेगळे म्हणजे रेप्टाइल्स, ॲम्फिबियन्स आणि मेनली प्लांट्स हे बघत होतो. सो त्यासाठी आम्ही एका बॉटनिस्टसोबत कोलॅबरेट केलं होतं. आणि जेव्हा आम्ही 2019मध्ये हे सर्वे करत होतो, मी, सुशांत मोरे आणि मंदार सावंत. सुशांत मोरे हा आमचा म्हणजे खूप हा बॉटनिस्ट आहे. सो त्यावेळेस आम्हाला हे लक्षात आलं की ह्या स्पीसीजचं इथून पहिल्यांदा रेकॉर्ड नव्हतं. सो 2019 साली आम्हाला जेव्हा ती स्पीसीज पहिल्यांदा आम्ही पाहिली, त्यानंतर तेव्हा आम्हाला म्हणजे त्याचं पूर्ण लाईफ सायकल नव्हतं की फुलं कशी दिसतात किंवा काय बाकीच्या ज्या गोष्टी असतात त्या. अजून एक आहेत डॉक्टर चांदोरे म्हणून, ते ह्या स्पीसीजवर त्यांचं बऱ्यापैकी काम आहे. सो आम्ही त्यांनाही कन्सल्ट केलं आणि जेव्हा आम्हाला फायनली 2020मध्ये ह्याची फुलं भेटली, त्यानंतर आम्हाला हे फुलांचं आणि बाकी सगळ्या ते पूर्ण मॉर्फॉलॉजीवरून आम्हाला हे कळालं की ही स्पीसीजसुद्धा नवीन आहे. आणि ह्याचं डिस्ट्रीब्युशन साताऱ्यामध्ये चाळकेवाडी, कास आणि आजूबाजूचे एक 2-3 प्लाटूज एवढंच आहे. म्हणजे ही वनस्पती तुम्ही एंडेमिक टू सातारा डिस्ट्रिक्ट असं म्हटलं तरी चालेल. सातारा जिल्ह्यातील पठारांवर फुलणाऱ्या लेपिडोगॅथिस महाकश्यपी या प्रजातीचा फुलोरा हा पाहण्यासारखा असतो. मार्च महिन्यात या प्रजातीला फुलं येतात. यावेळी पठारावर गुलाबी रंगाच्या फुलांची चादर पसरलेली दिसते. त्यावर मधमाशा घोंगावत असतात. ही वनस्पती साधारण 2.5 मीटरपर्यंत पसरते. बुद्धांच्या धूतांगधारीमधील अग्रश्रावक महाकाश्यप यांच्या सन्मानाप्रित्यर्थ या प्रजातीचं नाव महाकश्यपी ठेवण्यात आलंय. महाकश्यपीच्याच आजूबाजूला वाढणारी 2023 सालीच नव्याने शोधण्यात आलेली प्रजात आहे लेपिडोगॅथिस डाल्झेलियाना. मार्च महिन्यामध्येच या वनस्पतीला पांढऱ्या रंगाची फुलं येतात. ही वनस्पती 50 ते 60 सेंटीमीटरपर्यंत पसरते. या प्रजातींबरोबर कोकणातील सड्यांवरूनही काही नवीन प्रजातींचा शोध लावण्यात आलाय. लेपिडोगॅथिस सिरंगाय याचे जे नाव आहे, आम्ही ते आमचे गुरु प्रोफेसर SR यादव यांच्या नावावरनं सिरंगी असे नाव दिले. आणि ही जी स्पेसीज आहे ती लेपिडोगॅथिस लुटिया या प्रजातीशी अलाइड आहे. ती स्पेसीज डाल्झेलने शोधली होती आणि ती सुद्धा एंडेमिक आहे. फरक आपण उघड्या डोळ्याने बघू शकतो की त्याच्यामध्ये लेपिडोगॅथिस लुटियामध्ये येलो कलरचे फ्लावर असतात आणि लेपिडोगॅथिस सिरंगामध्ये पिंक कलरचे फ्लावर असतात. लेपिडोगॅथिस सिरंगा ही सध्या तरी कशेळी भागामध्ये म्हणजे राजापूर रत्नागिरी एरियामध्ये जो कशेळी एरिया आहे तर त्या भागामध्ये समुद्राच्या किनाऱ्यावरती रेस्ट्रिक्ट आहे. म्हणजे रेस्ट्रिक्टेड ओनली कशेळी रिजन आणि थोड्याफार आजूबाजूला काही प्रमाणात आहे. पठारांवर फुलणाऱ्या वर्षायू वनस्पतींच्या तुलनेत कोच या वनस्पतींचा फार कमी अभ्यास झालाय. शिवाय आता या वनस्पतीला अधिवास नष्टतेचा धोका निर्माण झालाय. पठारांवरील वणवे आणि त्यावरील वाढत्या बांधकामामुळे ही वनस्पती संकटात सापडली आहे.